मित्रा या संघटनेच्या संस्थेचे अध्यक्षपद होते. टाकण्यात आलेलं आहे. त्यांच्याऐवजी आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराला आणि त्याचबरोबर शिवसेना भाजपच्या एका आमदाराला उपाध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला असं दिसून येतं. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांचं इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत. याच्यातून प्रयत्न काय चाललाय की एकनाथ शिंदे साहेबांच्या जवळचे जे जे कुणी आहेत त्यांना आम्ही पद देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो. म्हणजे त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत. हे तर सुरुवात आहे. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो, ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो. शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. पण विषय एवढाच आहे, मित्र हा जो कॉन्सेप्ट आहे तो ऐकताना खूप चांगला असला तरी त्याच्यावर अशाच लोकांना घेतलं पाहिजे ज्याला इंडस्ट्री कळते, ज्याला विजन आहे, ज्याला अभ्यास आहे, जग बघितलेलं आहे. त्यामुळे काही लोकांचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी तुम्ही तिथं जर बसवत असाल तर त्याच्यातून राज्याचं भलं होणार नाही. योजना ही सुद्धा जी एकनाथ शिंदे यांनी सुरू केलेली योजना होती, 10,000 रुपये कार्यकर्त्यांना मिळत होते. योजना ज्या सरकारी योजना आहे त्या सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ही सुद्धा निधी अभावी बंद करण्यात आल्याची माहिती. हे बघा, एकनाथ शिंदे साहेबांनी ती योजना आणली म्हणून ती कॅन्सल झाली असं समजू नका. 50,000 दूध जे वापरले गेले अप्रत्यक्षपणे त्यांनी सरकारचा प्रचार केला होता. म्हणजे भाजपचा केला, शिंदे साहेबांचा केला, दादांचाही केला. आता त्यांचा वापर संपलाय. म्हणजे इलेक्शन संपलं, आता घरी बसा अशा 50,000 लोकांना घरी बसवलेलं आहे. त्याच्याच बरोबर तुम्हाला जर आठवत असेल हे जे हिंदुत्व विषय घेऊन पुढे जातात, आता आम्ही सर्वजण हिंदू संस्कृती मानणारे लोक आहोत. हिंदुत्व नाही, हिंदुत्व हा फार आत्ताचा विषय आहे. आता हिंदुत्वाचे हे सगळे पक्ष आहेत हे दाखवण्यासाठी यांनी सुरू काय केलं होतं की जिथं कुठं तुम्हाला बाहेर जायचंय, जे धार्मिक तुम्हाला प्रवास करायचा आहे त्यातला बहुतांश खर्च हा त्या ठिकाणी पर्यटन म्हणजे धार्मिक पर्यटनाचा खर्च राज्य सरकार देणार. ती योजना सुद्धा यांनी बंद केलेली आहे. म्हणजे इलेक्शन पुरतं हे सगळे शब्द होते. इलेक्शन झाल्यानंतर लोकांना फसवल्यानंतर सत्तेत आल्यानंतर सगळ्यांना टाटा बाय बाय यांनी केला असं आपल्याला म्हणावं लागेल. आणखी एक मुद्दा महत्त्वाचा म्हणजे यावर्षी आरटीईच्या अंतर्गत खूपच कमी विद्यार्थ्यांची ऍडमिशन झालेली आहे. जवळपास 400 कोटी रुपये राज्यभरातल्या ज्या शैक्षणिक संस्था आहेत आरटीई अंतर्गत त्या संस्थांना हे पैसे मिळणं अपेक्षित होते, पण ते न मिळाल्यामुळे अनेक शाळांनी आपल्याकडे आरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांचा जी ऍडमिशन आहे ती केलेली नाही आणि त्यामुळे यावेळेला 15% ही विद्यार्थ्यांची ऍडमिशन आरटीई अंतर्गत झाली नाही असं दिसून येतं. अतिशय धोकादायक आहे. सुरुवातीपासून आम्ही हे सांगतोय ती योजना चांगली आहे, पण त्याला निधी तरी त्या शाळेला तिथं दिला पाहिजे. नाही तर होतं असं, बिचारी काही मुलं तिथं सामान्य कुटुंबातील एखाद्या चांगल्या शाळेमध्ये जातात आणि त्या शाळेतले प्रोफेसर, प्रिन्सिपल, शिक्षक त्या मुलांना अतिशय वेगळ्या नजरेने बघत असतात आणि वेगळ्या प्रकारची चर्चा तिथं सुरू होते. त्यामुळे सरकारची जर जबाबदारी फीची घेतली असेल तर ती वेळेवर मिळालीच पाहिजे. तसंच या इलेक्शनच्या आधी सरकारने एक योजना स्कॉलरशिपची आणली होती, त्याच्या बाबतीत सुद्धा अशा तक्रारी आहेत की पैसे वेळेवर मिळत नाही. आणि ते जे पैसे वेळेवर मिळणार नसतील तर जसं आरटीईचा आज चाललंय या सरकारच्या काळामध्ये तसंच त्या योजनेच्या बाबतीत होईल आणि ती योजना फेल ठरेल. जी आता तशी फेल ठरलेली आहे पण ती अजून मोठ्या प्रमाणात फेल ठरेल असं आमच्या सगळ्यांचं मत.